गुड इव्हनिंग. आपण पॅडी क्रॉप अभ्यासतोय. पॅडीमध्ये आपण मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन या बाबतीत चर्चा करत होतो. पॅडी लागवडीच्या पद्धती एकूण 4 आहेत. ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन आणि चौथी इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. या 4 पद्धतीपैकी पहिल्या 2 पद्धतीचा अभ्यास आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. आता उर्वरित 2 पद्धती, त्याचबरोबर पॅडीचा सीड रेट, बियाण्याचं हेक्टरी प्रमाण किती लागतं, त्याचं स्पेसिंग, सीड ट्रीटमेंट आणि प्रिपरेटरी टिलेज म्हणजे पूर्व मशागत काय करावी लागते, या मुद्द्यांना धरून आपण आज चर्चा करणार आहोत. तर मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशनमध्ये जी तिसरी पद्धत आहे ती आहे वेट कल्टिवेशन. ओलिताखालील साळ किंवा तांदूळ लागवड, त्याला आपण वेट कल्टिवेशन म्हणतो. याचे काही पिक्युलॅरिटीज आहेत, काही वैशिष्ट्य आहेत या पद्धतीची. जशी ड्राय कंडिशन, सेमी ड्राय कंडिशनची पाहिली, तसं वेट कल्टिवेशन इथं पूर्णपणे पाण्याचा वापर आपल्याला करता येतो आणि पॅडीचं उत्पादन, अपेक्षित उत्पादन आपल्याला या पद्धतीने घेता येतं. कोकणामध्ये या पद्धतीनेच आपण भात लागवड करतो किंवा पॅडी कल्टिवेशन करतो. पहिली ओळ. In this method, land is plowed and puddled with 3 to 5 centimeter standing water. आपण कोकणातला प्रदेश डोळ्यासमोर आणा. पॅडी फील्ड आपल्याला दिसतात, त्याला आपण भात खाचरं म्हणतो मराठीमध्ये. म्हणजे अशा खोलगट जमिनी असतात आणि पाऊस पडून गेल्यानंतर कोकणामध्ये सततच पाऊस पडतो, पाणी साचतं भात काचरामध्ये आणि अशा वेळेला आपण चिखलामध्ये नांगरणी करतो. चिखलात नांगरणी करणं त्याला आपण पडलिंग हा शब्द वापरलेला आहे. PUDDLING, इथं पडल्ड असं म्हटलेलं आहे. पडलिंग याचा अर्थ प्लाविंग, नांगरणी करणे, पण कुठे? इन स्टँडिंग वॉटर, पाण्यामध्ये. त्याला मराठीमध्ये चिखलनी असा शब्दार्थ किंवा शब्द वापरला जातो. चिखलनी किंवा पडलिंग. पडलिंग मीन्स प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर. तर अगोदर हे सगळं, तो चिखल जो आहे तो नांगरून घ्यायचा. सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी अँड लॅटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन टू पडल्ड फील्ड. आणि ते पडलिंग चालू असतानाच दुसऱ्या ठिकाणी आपण भाताची रोपं तयार करतो. त्याला रेझिंग ऑफ सीडलिंग असं म्हणतात नर्सरीमध्ये. आणि अशी सीडलिंग किंवा अशी भाताची रोपं आपण त्या भात खाचरामध्ये किंवा पडल्ड फील्डमध्ये लावून घेतो. तुम्ही भाताची लावणी पाहिली असेल. इफ इट इज नॉट पॉसिबल टू रेज सीडलिंग, sprouted seeds are directly broadcasted into puddled field. समजा आपल्याकडे जर रोपं तयार नसतील किंवा काही अडचण असेल रोपं तयार करण्यासाठी, नॉट पॉसिबल टू रेज सीडलिंग असं असेल, तर आपण स्प्राउटेड सीड्स म्हणजे अंकुर आलेले बिया, अंकुरित झालेल्या बिया, की आपण जसं मटकी आदल्या दिवशी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवतो, नंतर एखाद्या स्वच्छ अशा फडक्यामध्ये ते बांधून ठेवतो आणि नंतर त्याला कर येते म्हणजे मोड येतात, त्याला आपण स्प्राउटेड सीड असं म्हणतो. तर अशा प्रकारचे पॅडीचे स्प्राउटेड सीड्स आपण डायरेक्ट ब्रॉडकास्ट करू शकतो, म्हणजे त्या शेतामध्ये टाकू शकतो, की जेणेकरून त्याच्यातून रोपांची निर्मिती होईल. Plant population is more uniform and requires less seed rate than other methods. तर या पद्धतीमध्ये जे प्लांट पॉप्युलेशन आहे ते सगळीकडे सारखं येतं.
त्याला आपण युनिफॉर्म ग्रोथ ऑफ पॅडी फील्ड असं आपण म्हणू शकतो. अँड इट रिक्वायर्स लेस सीड रेट, बियांचं प्रमाणसुद्धा कमी लागतं ॲज कम्पेअर टू ड्राय मेथड अँड सेमी ड्राय मेथड. वीड्स आर बरीड ॲट द टाइम ऑफ पडलिंग. तण जरी उगवलं तरी चिखलणी करताना ते त्या फील्डमध्ये बरी केलं जातं, गाढून टाकलं जातं. त्यामुळं इथे वीडचा फारसा प्रॉब्लेम जाणवत नाही. लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीजेस आर रिड्यूस्ड, आणि त्यामुळं कीड आणि रोगांचा सुद्धा बंदोबस्त होतो. तर हे झालं साधारणतः वेट कल्टिवेशन. वेट कल्टिवेशनमध्ये आपण खूप पाण्याचा वापर करतो, पडलिंग करतो, स्प्राउटेड सीडचा वापर करतो किंवा सीडलिंगचा वापर करतो पेरणीसाठी. युनिफॉर्म प्लांट पॉप्युलेशन असतं, सीड रेट लेस लागतो किंवा इट रिक्वायर्स लेस सीड रेट असं आपण म्हणू शकतो. वीड पॉप्युलेशन अँड पेस्ट अँड डिसीज इन्सिडन्स इज ऑल्सो लेस ॲज कम्पेअर टू अदर मेथड्स. असं आपल्याला थोडक्यात वेट कल्टिवेशनची वैशिष्ट्य सांगता येतील. नेक्स्ट आणि लास्ट मेथड, याला आपण स्टार IMP असं म्हणू शकतो. तर हे जे आहे हे मोठ्या प्रमाणात जपानमध्ये आणि आपल्याकडे सुद्धा अशा तऱ्हेने किंवा या पद्धतीने भात शेती केली जाते. याला म्हणायचं इंटेन्सिव्ह, मोठ्या प्रमाणात, ऑर जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. त्याला नाव दिलेलं आहे जपानी तंत्रज्ञानाने भाताची लागवड. दिस मेथड इज फॉलोड इन द एरियाज ऑफ ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय. जिथं भरपूर प्रमाणात पाणी आहे, खात्रीचा पाणी पुरवठा आहे, ॲश्युअर्ड वॉटर सप्लाय असेल तर ही पद्धत फॉलो केली जाते. फार्मर कॅन अडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर्स अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. या पद्धतीमध्ये तुम्ही इन्सेक्टिसाईड, पेस्टिसाईड, फंजिसाईड, हर्बिसाईडचा वापर मोठ्या प्रमाणात करू शकता. त्याचबरोबर पाणी खात्रीचं असल्यामुळे रासायनिक खताचा सुद्धा वापर सढळ हाताने आपल्याला करता येतो. म्हणजे अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर विथ प्लांट प्रोटेक्शन मेजर असं आपल्याला सांगता येईल. आणि मग अशा प्रकारे जर आपण हेवी डोसेस अप्लाय केले आणि प्लांट प्रोटेक्शन मेजर म्हणजे पेस्ट आणि डिसीजचा बंदोबस्त केला तर नक्कीच आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. Seedlings are grown on raised beds and 3 to 4 seedlings are transplanted at each spot in a row. अगोदर गाधी वाप्यावरती, रेज्ड बेड याचा अर्थ गाधी वापा की जो आपण सीडलिंग किंवा रोपं तयार करण्यासाठी वापरतो. तर अशा रेज्ड बेडवरती आपण अगोदर सीडलिंग्ज तयार करून घ्यायचे आणि मग असे 3 ते 4 सीडलिंग एका स्पॉटला लावून आपण भाताची लागवड करू शकतो. या पद्धतीमध्ये सीडलिंग्ज आर ग्रोन ऑन रेज्ड बेड्स. रेज्ड बेड म्हणजे गादी वापा. अँड 3 to 4 सीडलिंग्ज आर ट्रान्सप्लांटेड ॲट ईच स्पॉट इन ए रो. म्हणजे त्या ओळीमध्ये जिथं जिथं आपल्याला ठराविक अंतरावरती त्याचं प्लांटिंग करायचं असेल तर एका स्पॉटला आपण किमान 3 किंवा जास्तीत जास्त 4 सीडलिंग्ज आपण खोचायला पाहिजेत किंवा लावायला पाहिजेत. इट रिक्वायर्स लेस सीड रेट. इथं सुद्धा कमी सीड रेट लागतो. अगदी आपण वेट मेथडमध्ये सुद्धा पाहिलं की तिथंही कमी सीड रेट लागतो. कंपॅरिझन आपण ड्राय मेथड आणि सेमी ड्राय मेथडशी करतोय. क्रॉप स्टँड इज ऑल्सो युनिफॉर्म ॲज लाईक वेट मेथड. वेट मेथडप्रमाणेच इथं सुद्धा क्रॉप स्टँड युनिफॉर्म असतं. सगळीकडे सारखी रोपं लावली जातात. तर हे झालं जापनीज ऑर इंटेन्सिव्ह मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. महत्त्वाचं आहे फक्त अगोदर इनलिस्ट करायला शिका. ड्राय मेथड, सेमी ड्राय मेथड, वेट मेथड आणि इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन, ह्या 4 पद्धती. आणि त्यातील सर्वात महत्त्वाची इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ
पॅडी कल्टिवेशन 2 मार्कासाठी 4 मुद्दे तुम्हाला इथं मी सांगितलेले आहेत. पुढे आपण प्रिपरेटरी टिलेज पाहणार आहोत की ज्याला आपण पूर्व मशागत म्हणतो. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर प्लांटिंग ऑर सोईंग ऑफ द क्रॉप असं आपण म्हटलेलं आहे की एखादं पीक पेरायच्या अगोदर किंवा त्याची लागवड करायच्या अगोदर जे लँड प्रिपरेशन आपण करतो, शेतीची जी मशागत करतो, त्याला आपण प्रिपरेटरी टिलेज असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याचे जे ऑपरेशन्स आहेत ते सगळीकडे सारखेच असतात. मग प्लाविंग देतो आपण, क्लॉड क्रशिंग करतो, स्टबल कलेक्शन असतं आणि क्रॉसवाईज हॅरोईंग असतं. गिव्ह वन समर प्लाविंग. जर आपल्याला खरीप सीझनमध्ये भातशेती घ्यायची असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपलं डीप प्लाविंग किंवा एक नांगरट द्यावी लागते. क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. आणि जी ढेकळं फॉर्म होतील ते क्रशिंग करणं गरजेचं असतं आणि त्यासाठी इम्प्लिमेंट वापरलेलं आहे नॉर्वेजियन हॅरो. ही वाक्य नेहमी प्रत्येक क्रॉपला येणार आहेत, त्यामुळं तुमचे हे सगळं पाठ होऊन जाईल. कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. स्टबल्स म्हणजे खोडक्या, आणि त्या कलेक्ट करायच्या आणि जाळून टाकायच्या. गिव्ह 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स. आणि हॅरो नावाचं जे काही इम्प्लिमेंट आहे ज्याला आपण औत म्हणतो, त्या औताच्या क्रॉसवाईज पाळ्या देऊन टाकायच्या. एक पूर्व पश्चिम आणि दुसरी दक्षिणोत्तर अशा 2-3 वेळा करायचं. त्याला क्रॉसवाईज हॅरोईंग्स म्हणतो की जेणेकरून ती जमीन एकदम समतल किंवा लेवलिंग या स्वरूपात येते. कंपोस्ट ऑब्लिक FYM म्हणजे आपलं शेणखत इज ॲडेड बिफोर लास्ट हॅरोईंग. आणि हे जे आपण वरती हॅरोईंग करतोय त्याच वेळेला आपल्याला त्या शेतामध्ये कंपोस्ट किंवा FYM फार्म यार्ड मॅन्युअर की ज्याला आपण शेणखत म्हणतो त्याचा वापर करायचा आहे. नेक्स्ट, सोईंग सीझन अँड टाईम. पहा आता इथे एकूण 4 सीझन दिलेले आहेत पहा, आणि थोडंसं पॅडीच्या बाबतीत त्याची नावं वेगळी आहेत. आपण जनरल ॲग्रिकल्चरमध्ये पाहतो खरीप सीझन म्हणजे जून जुलै, रब्बी सीझन म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर आणि समर सीझन म्हणजे फेब्रुवारी मार्च असे आपले शेतीचे किंवा ॲग्रीचे सीझन असतात. पण पॅडीमध्ये इथे औस ऑर ऑटमन पॅडी मे जूनला जर आपण तिचं सोईंग केलं किंवा प्लांटिंग केलं तर त्याला ऑटमन पॅडी असं म्हणतात. अमन ऑर विंटर पॅडी जुलै ते ऑगस्ट सोईंग टाईम आहे. बोरो ऑर स्प्रिंग पॅडी त्याला डिसेंबर ते जानेवारी असा सोईंग टाईम दिलेला आहे. आणि समर पॅडी की जिथं आपल्याला पाणी उपलब्ध आहे उन्हाळ्यामध्ये तिथं आपण उन्हाळी भाताची लागवड करू शकतो. समर पॅडी त्याला आपण फेब्रुवारी मार्च असा त्याचा सोईंग टाईम दिलेला आहे. फक्त लक्षात ठेवा. सीड पहा, सीड रेट जो दिलेला आहे पॅडीचा तो मेथड्स ऑफ सोईंगनुसार दिलेला आहे. तुम्ही अगोदर मेथड ऑफ सोईंग अभ्यासलेल्या आहेत, पण ज्या नवीन मुली आहेत आत्ता विषय सोडलेल्या त्यांनी लक्षात ठेवा पेरणीच्या 4 पद्धती आहेत. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे रोपांची पुनर्लागण, ड्रिलिंग म्हणजे पाभरीनं पेरणं, ब्रॉडकास्टिंग म्हणजे बिया हाताने फेकणं आणि डिबलिंग म्हणजे बिया टोकणं. हे लक्षात ठेवा. तर इथे जो सीड रेट दिलेला आहे पॅडीचा तो त्या मेथड ऑफ सोईंगनुसार दिलेला आहे, लक्षात ठेवा. ट्रान्सप्लांटिंगसाठी आपल्याला जो सीड रेट लागतो 1 हेक्टरसाठी तिथं बिया लागतात 25 to 40 kg पर हेक्टर. ड्रिलिंगसाठी 60 to 70 kg पर हेक्टर. ब्रॉडकास्टिंगसाठी 80 to 100 kg पर हेक्टर आणि डिबलिंगसाठी 50 to 60 kg पर हेक्टर. एक लक्षात ठेवा, सर्वात जास्त सीड रेट हा ब्रॉडकास्टिंगला लागतो, त्याच्यानंतर ड्रिलिंगला लागतो, त्याच्यापेक्षा कमी ड्रिलिंगला लागतो, त्याच्यापेक्षा कमी डिबलिंगला लागतो आणि सर्वात कमी सीड रेट ट्रान्सप्लांटिंगसाठी लागतो. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बिया आपल्याला ठरवल्या की किती आपण वापरायच्या. त्यानंतर सीड ट्रीटमेंट म्हणजे बीज प्रक्रिया किंवा सीड सिलेक्शन कसं करायचं. म्हणजे आपण ज्या बिया वापरणार आहोत
ते जर आपण चांगल्या ट्रीटमेंट केलेल्या आपण बिया वापरल्या तर रोग प्रतिकारशक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते, रोग किडींचा बंदोबस्त होतो. आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं आहे पहा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं आपल्याला आपले संत आदरणीय तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. तुमचं जर बियाणं चांगलं असेल तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे खात्रीशीर आणि मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. तर सीड सिलेक्शन आणि सीड ट्रीटमेंट हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, सीड शुड बी सिलेक्टेड फ्रॉम हाय यील्डिंग व्हरायटीज. अनेक भाताच्या व्हरायटीज आहेत पहा, हजारो व्हरायटी आहेत आंब्याप्रमाणे. तर त्यातील हाय यील्डिंग व्हरायटीज आपल्या भागाला सूट होईल अशी व्हरायटी निवडा. इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. ते बी स्वच्छ असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वीडसीड असू नये. व्हायबल याचा अर्थ त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज हे 99% असावं, म्हणजे अबाव 95%च त्याचं व्हायबिलिटी किंवा जर्मिनेशन कॅपॅसिटी असावी. आता ट्रीटमेंट काय द्यायची पहा, सीड शुड बी सोक्ड इन 1% KCl, पोटॅशियम क्लोराईड आपण म्हणतो. 1% पोटॅशियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये त्या बिया बुडवून घ्यायच्या 12 तासासाठी, फॉर 12 hours. तर हे कशासाठी ट्रीटमेंट द्यायची? फॉर इम्प्रूव्ह जर्मिनेशन, बियांची उगवण चांगली व्हावी म्हणून आपण 1% KCl किंवा पोटॅशियम क्लोराईडची ट्रीटमेंट देतो. द सीड इज ऑल्सो ट्रीटेड विथ 3% ब्राइन सोल्युशन टू प्रिव्हेंट ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज. ब्लास्ट आणि ब्लाइट ही रोगाची नावं आहेत पहा. ही जी रोगाची नावं आहेत किंवा हा रोग येऊ नये म्हणून आपण त्याला मिठाचं द्रावण, ब्राइन सोल्युशन म्हणजे कॉमन सॉल्ट सोल्युशन, मिठाचं द्रावण आपण तयार करायचं 3% आणि त्याच्यामध्ये बिया बुडवून घ्यायच्या. पॅडी सीड अल्सो ट्रीटेड विथ स्ट्रिप्टोसायक्लिन. ही बॅक्टेरियासाईड आहे पहा, म्हणजेच जीवाणू बॅक्टेरियाला कंट्रोल करण्यासाठी स्ट्रिप्टोसायक्लिन आणि सिरेसान याचा वापर करून आपण बॅक्टेरियल ब्लाइट हा डिसीज कंट्रोल करू शकतो. बॅक्टेरियल ब्लाइट हा एक बॅक्टेरियामार्फत होणारा रोग आहे. ते डिसीजचं फार मनाव घेऊ नका, पुढे आपल्याला त्याचं फक्त इंग्लिशसाठी उपयोग होणार आहे. तर फक्त कुठल्या केमिकलने कुठला डिसीज कंट्रोल होतो एवढं रिलेशन तुम्ही लक्षात ठेवा. आणि शेवटची जी ट्रीटमेंट दिलेली आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट म्हणजे उष्ण जल प्रक्रिया, ही ऊसामध्ये सुद्धा आपण देतो. तर इथे 52 ते 54 डिग्री सेल्सिअस जर पाण्याचं तापमान असेल तर अर्धा तास त्याच्यामध्ये बिया बुडवून ठेवायच्या. त्याला आपण हॉट वॉटर ट्रीटमेंट असं आपण म्हणतो. तर अशा स्वरूपात आपण सीड्स सिलेक्शन आणि सीड ट्रीटमेंट पॅडीची पाहिलेली आहे, की ज्याच्यामध्ये जर्मिनेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपण 1% KCl सोल्युशनचा वापर करतो. ब्लास्ट आणि ब्लाइट डिसीज कंट्रोल करायचा असेल तर 3% ब्राइन सोल्युशनचा वापर करतो. बॅक्टेरियल ब्लाइट कंट्रोल करण्यासाठी सिरेसान आणि स्ट्रिप्टोसायक्लिनचा वापर करतो. आणि काही सीडबोर्न डिसीजेस असतील, बियांमार्फत प्रसारित होणारे दुसरे रोग असतील तर हॉट वॉटर ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते, की जिथे पाण्याचं तापमान साधारणतः 52 to 54 डिग्री सेल्सिअस एवढं पाण्याचं तापमान असावं लागतं अर्ध्या तासासाठी. तर हे आपण आत्ता जो भाग पाहिला की ज्याच्यामध्ये आपण मेथड्स ऑफ पॅडी कल्टिवेशन 4 पद्धती आहेत, त्यातल्या 2 वेट आणि जापनीज मेथड अभ्यासली. त्याचबरोबर प्रिपरेटरी टिलेज म्हणजे पूर्व मशागत याचा अभ्यास केला. सीड रेट किती लागतो अकॉर्डिंग टू मेथड ऑफ सोईंगनुसार सीड रेट किती लागतो हे आपण पाहिलं. आणि त्यानंतर सीड सिलेक्शन आणि सीड ट्रीटमेंट इथंपर्यंत आपण आलेलो आहे. हा पूर्ण भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल असं गृहीत धरून मी आजचं लेक्चर इथंच थांबवतो. धन्यवाद.